हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज विनायक आणि आज आहे रविवार आणि आम्ही चाललो आहे आज अलिबागला. तर प्लॅन होता लोणावळ्याला जायचा, बट ड्यू टू सम रिझन्स प्लॅन चेंज होत गेले आणि आता फायनली अलिबागचा प्लॅन बनला आहे. तर शुभम आहे, निशांत आहे, ताई आहे, विशू आहे. तर आम्ही एवढे 5 जण चाललो आहेत. तर बघू आम्ही काय मजा करतो, कुठे काय खातो, काय करतो, सगळं मी शेअर करतो ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर गाडी थोडी थांबवली आहे कारण स्टार्टला CNG भरणं खूप इम्पॉर्टंट आहे. CNG नाही बोलला तर गाडी जाईल कशी पुढे. म्हणजे थोडा तो आहे गाडीत CNG, पण आम्ही सेफ्टीसाठी पूर्ण फुल भरून घेतो आधीच. सो पुढे गेल्यावर कुठे थांबायला नको म्हणून. आणि CNG भरून झाल्यावर कुठेतरी नाश्ता करायला थांबू थोडा वेळ आणि मग परत जर्नी कंटिन्यू करू. नवी मुंबईची पब्लिक आहे, यांना विचारू येते नाश्ता करायला कुठे चांगली प्लेस. नाश्ता करायला चांगली प्लेस कुठची इकडे. लास्ट टाइम पण विशूच्या बड्डेला आलेलो, यांना विचारलं डिनर कुठचा चांगली प्लेस कुठची डिनरसाठी, ती पण यांना येत नव्हती. आता नाश्त्यासाठी चांगली प्लेस विचारतो, ती पण माहीत नाही. नाश्ता करायला कुठची चांगली प्लेस आहे बोल. काय नाश्ता करायला चांगली आहे नसते. आता बघूया रस्त्यावर काय चांगला नाश्ता भेटतंय का. आणि बघा कोलिनबाईमध्ये जाऊ. कोलिनबाई नाश्ता पहिले नवी मुंबईमध्ये कुठची प्लेस आहे नाश्त्यासाठी चांगली. बघू कुठे रस्ता भेटतो. तुम्ही तेच राहतात ना नक्की. तिथे राहून कुठची चांगली प्लेस माहीत नाही. डिनरसाठी काय कुठे जायचं, नाश्त्यासाठी कुठे जायचं, लंचसाठी कुठची काही नाही माहिती. बघूया कुठे चांगली प्लेस मिळेल तिथे नाश्त्यासाठी थांबू आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करू. हे मी गाणे लावतो ते घे. CNG भरून झालंय. बघूया आता हॉस्पिटल चालू कर. नेक्स्ट स्टॉप. नाश्ता घरी नाश्ता करायचा होता, बट सगळ्यांना आळस भरलेला तर कोणी नाश्ता नाही केला. जे मला ब्लॉगला मी बोलते. हा बोल ना, काय तू काय बनवत होती? पोहे बनवत होती सडेले. पोळी बनवत होते सडेला. बघ 2-3 प्लेट आरामात खाल्ले असते. एवढा पोळी बनवते. बाहेरचा विषय होते खायला. उठायला तर होत नव्हतं कोणाला आणि पोहे बनवत होती. ताई मी बनवत नव्हती, मला ही नाही करत होती. आमच्या मावशीला भांडी पडतील घासायला म्हणून नाही बोलली. आम्ही पेपर डिश मावशीची किती काळजी करते. तसं की 10-15 लोक आलेली, आपण दोघंच एक्स्ट्रा होतो घरात. मम्मी नाही हसत. काल फक्त लेट झाला. आम्ही बनवत होतो, तुम्हालाच हे होतं. ठीक आहे, मग राहू दे. आपण आता ब्रेकफास्ट स्किप करूया. नाही तसं ते पण नाही करणार आहे. डायरेक्ट आपण लंच करू ना. नाही बोला. sorry. ब्रेकफास्ट तर पाहिजे. ब्रेकफास्ट इज मोर इम्पॉर्टंट. स्पॉन्सर बाय विनायक काक. काय झालं? मी तर बोललो नव्हतो घरी, बोललेलं तू सॉरी. सॉरी नाही. एक दिवस दिला ना. एक तिरुपतीला थांबू बाई. हा तेच. एकदम बेस्ट जागा. डोसा वडे बिडे काय खातील ते पण सांबार तर चांगलं भेटेल. एक नंबर सांबार आहे. एक नंबर सांबार आहे. कुठे? खाऊन बघ. एक नंबर बसायला पण जागा आहे, उठायला पण जागा, हात धुवायला पण आहे, सगळं धुवायला जागा आहे. ते सांगायचं नव्हतं, फक्त जेवण कसं ते सांगायचं होतं. हात बीत धुवायला. जेवण नाही, नाश्ता आहे. अरे तेच ते हा मग तेच. तिरुपती डोसा फायनल. मग तुम्हाला डोसा खायचा नाश्त्यामध्ये. डोसा, मेरको डोसा, पेपर डोसा मी काय घेऊ. तुला आलेला डोसा ओके. त्याला सगळे काय लोक ओके साऊथ इंडियन ब्रेकफास्ट बरोबर. हा, yes. ठीक आहे, आता प्लॅन झालाय तिरुपतीला जायचा. तिरुपती डोसा सेंटर. दॅट्स व्हॉट इट इज. हा तिरुपतीला मग तिथं जायला लागेल परत. ठीक आहे, बघूया. चल, तुमच्या नवी मुंबईमध्ये तिरुपती डोसा सेंटर हा काय टेस्ट देतो. वाशी वाशी नाही रे, तुर्भे माडीची. सॉरी. उतरायचा का नाही. उतर. आलोय तिरुपती डोसा सेंटरला. तर जेवढी हाईप क्रिएट केली होती की इकडे असा डोसा मिळतो तसा डोसा मिळतो, तेवढी गर्दी तर नाही दिसायला मिळत आहे. कारण आज संडे, तर जर फेमस डोसा सेंटर आहे तर गर्दी पण तेवढी असायला हवी होती माझ्यामध्ये तरी. कारण विरारमधले तर जे फेमस वाले त्यांची तिथे गर्दी असते, लाईन असते. तर इकडे मला फक्त 4 लोक दिसत आहेत बघून. आतमध्ये असते ना. बघूया ना, काय राहिलं नाही ना गाडीत. बघूया टेस्ट कशी आहे माहीत नाही. सगळे लोक जरा लवकर येऊन गेले असतील. मी दाखवतो तुम्हाला कसा दिसतो डोसा सेंटर. मैंने घी पोटी डोसा सिलेक्ट किया. हेलो, तुम साधा डोसा. विशू साधा, आपण साधा. तू चीज मसाला डोसा. चीज मसाला डोसा. कॅलरीज इनटेक चलेगा बाय. बघूया. आज चीट डे.
तू पुढचा रोज डाएट करतो चीट डे बोलतो. मुंगा सो गाईज ब्रेकफास्ट झालाय आणि आता आम्ही ऑन द वे आहोत कुठे अलिबागला जायला. तो पहिले प्लॅन आहे बीचवरती जायचा कारण आताच खूप रगडलंय सगळ्यांनी. नाश्ता केले. आणि तिरुपती जो यांचा सो कॉल्ड फेमस होता डोसा सेंटर, त्याला मी आउट ऑफ 10 आय वुड रेट इट 7 कारण मला एवढं काय आवडला नाही. तो ठीक होता म्हणजे सांबार टेस्टी होता, डोसा पण टेस्टी होता, सगळं टेस्टी होता, ठीक होता. बट ॲम्बियन्स वाईज आय वुड रेट इट 7 आउट ऑफ 10. आणि आता मी कोल्ड कॉफी घेतली आहे रस्त्यात प्यायला. बघूया आता किती वेळात आपण पोहोचतो, बीच कसं आहे काय एक्सप्लोर करूया थोडा. तिला बोलवलेलं ती आली ना आपल्यासोबत, पूजा घाग. आता व्हिडिओ कॉलवरून डिस्टर्ब करते. इफ यू गाईज कॅन सी हर फेस. माझं चॅनल सबस्क्राईब करा ट्रॅव्हल विथ द थर्ड क्लास चॅनल यू हॅव एव्हर सीन. माझा पण चॅनल सबस्क्राईब करा गेमिंग निशान. त्यात काहीच ब्लॉग्स येत नाही. म्हणजे माझं पण चॅनलवर येत नव्हतं पण आम्ही सगळे एवढे फोर्स करतात की ब्लॉग बनव तर मी असंच रँडमली शूट करतोय. आय हॅव नो आयडिया की मी टाकेन की नाही टाकेन. तर मला एडिटिंगला वगैरे वेळ मिळाला तर मी एडिट करून अपलोड करेन. बघूया. प्लॅन कॅन्सल ड्यू टू सम फिजिकल कंडिशन्स. एकविरीला पाया तुझ्या अलिबागला तू गेलीस ना, फिरायचे स्पॉट सांग ना जरा. अरे ते अलिबागला बीचच आहे रे, 15 बीच तुला आहे. काय बोलायचं बोल, तो ब्लॉग बनवतोय, डिस्टर्ब होतोय जरा. आली तर नाही आणि ते कॉल करते डिस्टर्ब करून मध्ये मध्ये. हा तर आम्हाला डिस्टर्बच होतोय पहिला कॉल केलाय तरी. तिला बोल आली असती तर मोठी गाडी घेणार होता. आलीच नाही, दॅट्स युअर मिस्टेक. ओके. त्याची मामाची गाडी घेणार होता 7 सीटर एटिगा. एटिका नाही. आर्टिगा ना इटिगा बोलतात. हा बघूया हा. ना. बघ ना, कर सर्च कर. हा. बघूया. निशांत बोलतो बोलतोय, Ertiga. याच गाडी चालवणार आहे. मी बोललो तिथंच उतरेन मी. बस आहेत तिथून अलिबाग. मग ये ना बघूया आता तू कसा येतो. तू बघूया चालवतात तो देईल तरी कसं ते मी बघतो. कोण. हा तो हो. देईल, त्याने दिली विरारला पण आणलेली बघ त्याला त्याचा शोरूम इथंच आहे बघ. Left side शोरूमचा ला. काय संबंध, मी चालवतोय तर मूर्खा. मग एक टाइम बाईक देऊ. 10:30 सकाळ लवकर निघायला पाहिजे ना. उन्हातून कसे निघाले तुम्ही पागल लोक. गाडीने निघालो. गाडीने निघालो. कसे निघालो. पण गाडीत तू आली नाही, फालतूचं ज्ञान देते. सकाळी निघायला पाहिजे होतं, संध्याकाळी निघायला पाहिजे होतं. अरे पण आम्ही असं टाइमपास करायला निघालो का, फिरायला नाही. आम्हाला सनसेट बघायचं. ए फिरायला निघालो, टाइमपास काय काम धंदे नाहीत ते तुम्ही. विरारला तुला रोज सनसेट टाकते. आमच्या खिडकीतूनच विरारला आमच्या घरातून सनसेट दिसतो समोरच. पाणी आहे का पाणी? सगळं आहे. काय ते बाउल ठेवलं असतं का, अजून सनसेट दाखवलं असतं का? टेरेसवरून दाखवलं असतं. हिला दे ना, आपला मावशीला फोन दे ना. फायनली पोहोचलोय बीचवर. पण आहे मस्त या की अलिबागचा बीच खूप स्वच्छ ठेवलाय. 50 रुपये दे. तिखा नमक वाला खाने के लिए. नमक ज्यादा आलो. तुला काही खायचे का? अरे ना आता मग तिघं बनव. एक हे हागवण लागेल ना खाली खाली. तर पागल काला मसाला आहे का? 2-3 लगातार बाथरूम जागा जाईल. मसाला मागायला आलास ना माझ्याकडे बघ मग. 15 मिनिट काला ना बोलतो उसको 15 मिनिट नाही
वाटला खतम होतं तिथं वाटला खतम होतं मिळतं आहे थांब किती थांब कितना बोल थांब मी देतो फास्ट घेऊन इसमें बोल अरे क्लास घेऊन जा तुझा विशूचा क्लास घेऊन हे बघ हात ते ज्यूस पिताना बघू जरा छान लागतं ना. एक फ्लेवर कॉफी मिळतं काय बोलता विनायक नाव थोडा मस्त हा जास्त चिल्ड आहे म्हणून चांगला वाटतं. हा त्याचे नव्हता विशाखा मोरे. मी बोललो मीडियम टाकायला बोललो की फील व्हायला पाहिजे. अक्कल आहे काय झालं ना, चला आता काय हो गया ना अंकल थँक्यू बेवडा गावला बघ. हे घे रे तुझी अमानत तुला मॅगी व्हायचं ना कोणाला. हॅलो गाईज, तर परत आलो आहे इनसाइड द कार कारण बाहेर खूप ऊन आहे, हीट आहे बाहेर. आमचं टायमिंग थोडंसं चुकलं यायचं. ॲक्च्युली आम्हाला दुपारी निघायला हवं होतं की आम्ही सनसेट एन्जॉय करायला आलो असतो, पण ॲक्च्युली प्लॅन आमचा होता दुसरीकडे जायचा. तर त्याचं झाल्यावर परत एक फेरी मारू शकतो. काय कामधंदे नाहीत फेरी मग. हे इथं पण सनसेट दिसेल तुला संध्याकाळी. तोच मॅटर झाला आमचा. आम्ही ॲक्च्युली दुसरीकडे लांब जायच्या हिशोबाने लवकर निघायचं प्लॅनिंग केलेलं आणि ते प्लॅनिंग कॉन्स्टंट राहिलं तसं. आम्ही चेंजच नाही केला. तर आता आम्हाला हे लोक घेऊन आले साई कृपा हॉटेलला. अहो, उगाच बघूया. हे. कसा हॉटेल आहे आम्हाला. इथे ये नको मागव चायनीज नको मागव सांगतो हा? नको मागव इंडियन मागव चायनीज नाही खाल्ले इंडियन खाल्ले नाही खाल्ले. म्हणून नाही मागवायचं. असा बोलतो याचा चांगला नाही भेटत चायनीज म्हणून नाही मागवायचं. विशू तर हलत नाही जरा पण. इथून मी आधी निघेन तिथं. गर्दी तर खूप आहे, तुम्ही बघू शकता. पार्किंग स्लॉट अख्खा भरलेला आहे. पूर्ण पार्किंग स्लॉट भरलेला आहे, त्यामुळे समजते गर्दी तर खूप आहे इथे. बघूया आतमध्ये गेलं असं म्हणजे. इथं नको रे नको मला नाही माहिती. तर आता लंच करून झालं आहे आमचा. जस्ट निघालो आहे, ऑन द वे आहोत. खूप हेवी लंच झालं आहे. विनायकचं बंद कर. रेस्टॉरंट छान होता, ठीक होता. ऑल द टेस्ट अँड ऑल ओव्हर इट वॉज गुड. आता पुढे आमचा मॉलला जायचं प्लॅनिंग आहे. बघूया आता किती वाजले. 4 पोहोचेपर्यंत किती. मॉल किती लांब आहे इथून. अर्धा तास 1 तास बघूया, थोडा मॉल एक्सप्लोर करूया. आम्ही आता फायनली इन ऑर्बिट मॉलला आलो आहे. जेवलो तर जेवण खूप जास्त झालेलं. सीवूड मॉलला आलो आहे. जेवल्यानंतर थोडं जेवणाचा हँगओव्हर आलेला, थोडी झोप येत होती. बट समाव वी मॅनेज टू रीच हिअर. आणि आता थोडी झोप येते, बट थोडं चालू तर थोडं फ्रेश वाटेल. बघूया, थोडा इन ऑर्बिट मॉल एक्सप्लोर करूया कसं आहे काय आहे. हॅलो गाईज, तर मॉल फिरून झाला आहे. तुम्हाला जास्त काही दाखवलं नाही मॉलमधलं असलं, कारण मी थोडा दमलो आहे, टायर्ड फील करतो आहे. तर आता अजून मार्केटला जायचं प्लॅनिंग आहे. तिकडे थोडीशी शॉपिंग वगैरे करायची आहे. बघूया. मार्केटमध्ये पण माहीत नाही मी जास्त शूट करू शकेन की नाही, कारण मी थोडं थकलो आहे. झोपेते त्या रात्री लेट झोपलेलो, असं काही लवकर उठलेलो म्हणून थोडं टायर्ड फील होतं आहे. हॅलो, तर फायनली इव्हनिंग झाली. आम्हाला फिरता प्लॅन होता वाशीच्या बाजारात जायचा. गेलेलो तिथे, पण साड्यांचे प्राईस थोडे जास्त आहेत, तर प्लॅन कॅन्सल झाला परत. अरे पाशीच्या बाजारात नेत नाही बाबू तू आता मला. तोच बाजार होता जिथे आपण जाऊ. हा दुसरा बाजार आहे. मग मी एक्सपेक्ट करत होतो की आपण चहा पितो की काय करतो. पण तिथे गर्दी असेल ना. मग आपण स्कूटी नाही पिते. आपण कुठं बोलतोस तो गाडी स्कूटी नाही पिते का. हा चल चल गाडी लावली.
हॅलो. तर फायनली इव्हनिंग झालेली आहे, सगळं करून संपलेलं आहे आणि आता फक्त स्मूदीज वगैरे प्यायलो, थोडंसं स्नॅक्स खाल्लेत आणि फायनली डे एंड होतो इकडे. थोडीशी शॉपिंग वगैरे पण झालेली आहे आमची, जी घ्यायची होती. निशान पुढे गेला आहे, त्याला थोडी इमर्जन्सी होती तर. आणि आता आम्ही पण घरी निघालो आहेत. जर तुम्ही ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मला पण सांगा जर मी असे माझ्याकडून असेल जर अजून ब्लॉग्स मला हवे असतील तर मी अजून बनवायचा प्रयत्न करेन. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग टिल हिअर. चलो बाय बाय. शेअर सबस्क्राईब लाईक